या बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतमोजणी पार पडणार आहे। बिहार निवडणुकीच्या निकालासह उद्या दिग्गजांचं भवितव्य स्पष्ट होणार आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत येणार की माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन जे आहे ते जिंकणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। दुपारपर्यंत बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल। समोर आलेल्या एक्झिट पोलानुसार जनतेचा कौल सध्या नितीश कुमारांच्या बाजूनच असल्याचं स्पष्ट दिसतंय। कुणाचं नशीब उघडतं आणि कुणाच्या पदरी निराशा पडते हे मात्र उद्या स्पष्ट होणार आहे। तर बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। मतमोजणी धीम्या गतीनं करण्याची एनडीए आघाडीची रणनीती आहे। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा आरोप केला। लोगों को फोन जा रहा है या बुला के मिला जा रहा है, उन्हीं के हवाले से हमको सूचना मिली है कि कल जो है कि रणनीति होगी कि पूरी काउंटिंग को जो है स्लो कराना है और खास तौर पे ऐसी सीटें जहां मार्जिन कम है या जो सीटें महागठबंधन जीत रही है उसको डिक्लेयर मत करो, एनडीए की सीटों को जो है वो डिक्लेयर करो। और मीडिया के माध्यम से एक माहौल भी बनाया जाएगा कि भैया प्रधानमंत्री बीजेपी दफ्तर जाने वाले हैं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर मोठे स्फोट होतील असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। महायुतीतील नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये येतील असा दावा देखील त्यांनी केलाय। भाजपा महायुतीमध्ये केवळ दलाल शिल्लक राहतील असं देखील वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांनी केलंय। मागच्या अनेक दिवसांपासून हे कमबॅक सुरू झालेलं आहे। बाबाजानी यांच्या प्रवेशापासून सुरू झालेली शृंखला ही थांबत नाही आणि काही दिवस अजून वाट बघा। महाआघाडी जी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजून मोठा स्फोट होणार आहे आणि या तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत हे इतर पक्षात आणि काँग्रेसमध्ये आलेले आपल्याला दिसतील। तर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अंतर्गत वाद पेटलेला आहे। पक्षाने आम्हाला डावलल्यास आम्ही सोडणार नाही असं वक्तव्य गारटकरांनी केलं होतं। त्यानंतर प्रदीप गारटकर यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी केली। सांगितलंय या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे। पक्षाने जर आमचं ऐकलं, पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहे, पण पक्षाने जर आम्हाला कोल्लं तर आम्ही सुद्धा पक्षाला कोल्ल्याशिवाय राहणार नाही। पक्षातील पदांची नेमणूक करत असताना किंवा शासकीय समित्यांची नेमणूक करत असताना आर्थिक देवाणघेवाण करून त्यांनी त्या पदाची नेमणूक केलेली आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडे उमेदवार जर घेतात असताना प्रत्येक उमेदवाराकडून 10 लाख रुपये वर्गणी पक्ष फी म्हणून घेण्यात आलेली आहे। त्यांची त्वरित त्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रांताचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे करीत आहे। मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचं ट्विट भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी केलंय। तर सकाळी मनसेकडून ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले होते। नंतर हे बॅनर काढण्यात आले। यावरून अमित साठम यांनी ट्विट करत मनसेला डिवचलंय। तर ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। अमित साठम यांच्याकडून एक ट्विट करण्यात आले, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। तर सकाळी ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असे मनसेकडून बॅनर लावण्यात आलेले होते आणि त्यानंतर वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आता भाजपाकडून मनसेला डिवचलं जातंय। तर आता बातमी आहे डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी चर्चेत आहे। दीपेश म्हात्रेंनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा जिल्हा प्रमुख हवा असा बॅनरवरती आशय जो आहे तो देण्यात आला आहे। तर मुंडवा आणि बोपोडी पाठोपाठ आणखी एक शासकीय घोटाळा समोर आलेला आहे। पिंपरी चिंचवडच्या हातेवडे मधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री झाल्याचं समोर आलंय।
पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून 15 एकर जागेची विक्री झाल्याचं समोर आलेलं होतं. पुणे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून याची चौकशी सुरू आहे. व्यवहार करताना याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना किंवा इंटिमेशन कोणत्याही प्रकारची नोटीस या कार्यालयाला प्राप्त झाली नव्हती. पण आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं 24 सप्टेंबर रोजी या अशा प्रकारचा दस्त नोंद झाली, तात्काळ आम्ही त्याच्यानुसार माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार आम्ही कार्यवाही केली आहे आणि त्या अनुषंगाने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दापोडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज सादर केला आहे 10 ऑक्टोबरला आणि त्यांची कारवाई चालू. तर येत्या नजीकच्या काळात तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल होईल. यासोबत नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी आपण पत्रव्यवहार केला आहे, तर त्यांची कारवाई सुरू झालेली आहे. तर रत्नागिरीमधील भाजपा पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाहायला मिळते. माजी आमदार सूर्यकांत दळवींकडून फडणवीसांना तक्रारीचं पत्र देण्यात आलंय. खेड नगर परिषदेमधील जागा वाटप मान्य नसल्याची तक्रार करण्यात आली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीवरही पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राजीनामा देण्याचा इशारा यावेळेला देण्यात आलेला आहे. खेड आणि दापोली विधानसभेतील महायुतीमधील खदखद आता समोर येते. तर ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल बंद केल्यापासून प्रवाशांची गैरसोय होते. त्यात पुलाखालील भुयारी मार्ग अचानक बंद करण्यात आला. यामुळे पुलाच्या अरुंद पायऱ्यांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून इच्छित ठिकाणी जावं लागत आहे. रेल्वे, MMRD आणि महापालिकेनं समन्वय नाही याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी यावेळेला केलेला आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथील एल्फिस्टन पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र या गैरसोयीमध्ये आणखीन भर पडलेली आहे. त्याचं कारण असं की एल्फिस्टन पुलाखाली हा जो भुयारी मार्ग होता तो पूर्णपणे बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे परेल स्टेशन किंवा इतर दुसऱ्या साईडला जाण्यासाठी जे प्रवासी आहेत त्यांना ह्या सीडीवरून जावं लागत आहे, मात्र तो पूर्णपणे फिरून जावं लागत आहे. आणि ही सर्व खालचा जो रस्ता जो बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी कुठलीही पूर्व सूचना प्रवाशांना किंवा कुणालाही देण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर कुठलीही पर्यायी व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. कुठेतरी रेल्वे प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि MMRD अधिकाऱ्यांमध्ये कोऑर्डिनेशन नाही किंवा समन्वय नाही अशी माहिती जी आहे ते आपल्याला दिसते. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की इथले जे प्रवासी आहेत त्यांना आणखीन किती दिवस हा सर्व त्रास सहन करावा लागणार आहे, याबाबत कुणी काही बोलणार आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन चरणसह ब्रजभान जयस्वार, TV9 मराठी. तर आता बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीमधील इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या बॅनरची चौकशी करा असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पोलीस आयुक्तांना दिलेत. दोषींवर तातडीने कारवाई करा म्हणत बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवलाय. बॅनरवर विचारा इस्लामविषयी असा आशय असल्यानं भाजपनंही यावर तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे.